मुलगा सुशील कराड याने एबीपी माझाच्या समोर येऊन एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि महादेव मुंडेंना आम्ही ओळखतही नव्हतो असं सुशील कराडनं म्हटलंय। महादेव मुंडेंच्या प्रकरणी मी सीबीआय चौकशीची मागणी करतोय असंही सुशील कराड म्हणतोय। ज्ञानेश्वरीताई, तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं होतं त्याचं नाव पुढे करा असं आव्हान सुद्धा सुशीलने दिलंय। आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहोत, एकदा सिद्ध होऊनच जाऊ द्या असं आव्हान सुशील कराड यांनी दिलंय। सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा देखील चर्चा जी आहे ती समोर आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेवरती पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांचे जे मुलगा आहे त्यांचं देखील नाव चर्चेत आलेलं आहे। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचा मुलगा सुशील कराड आपल्यासोबत आहे। त्यांचा भाऊ आहे छोटा श्री कराड, त्याच्यावरती महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोप जे आहेत ते बाळा बांगर असतील, त्याबरोबरच शिवराज बांगर असतील, त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत। असा थेट आरोप त्यांच्याकडे आहे। नाही, त्याच्यामध्ये माझ्या भावावरती होतात, माझ्यावरती होतात किंवा माझ्या वडिलांवरती जे आरोप होतात ना, मग एसआयटी स्थापन झाली आहे ना साहेब। आम्ही तुमच्या एक प्रेस मार्फत किंवा एबीपी माझा मार्फत आम्ही ही मागणी करतोय की तुम्ही सीआयडीची नाही, एसआयटीची नाही, तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करा ना। आम्ही करतो सीबीआय चौकशीची मागणी, होऊ दे ना, काय जे सत्य असेल ते पुढे येईल। मोठ्या नेत्याने देखील या ह्याच्यामध्ये संदर्भात ट्विट केलेलं आहे की यातील जे आरोपी आहे म्हणजे थेट खरं तर अप्रत्यक्षरित्या तुमच्या भावावरती की ते बाहेर देशामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करतात असं देखील काय नेमकं? मला बाहेर देशामध्ये त्यांना पळून जायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी पुरावे सगळे दाखल करावं, सादर करावं। खरं सांगायचं म्हणजे तर बघा, माझा अजून पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांचंही पासपोर्ट नाही। माझ्या भावाला जर पळून जायचं असतं तो कधीच पळून गेला असता। ह्याच्यामध्ये ना माझा कुणाचा संबंध आहे, ना माझ्या भावाचा संबंध आहे, ना माझ्या वडिलांचा संबंध आहे। जी काही चौकशी होईल आम्ही कुटुंब त्याला सामोरे जाऊ। कुठंतरी उठायचं, कोणीतरी जोडायचं, ह्यांना प्लॉट पाहिजे होता, ह्यांना फलानं पाहिजे होतं, बरं ठीक आहे बाबा, त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली होती, मग कोण ऑफर घेऊन आलं तर त्याचं नाव पुढं करा ना, त्याचं नावानिशी सांगा। हे होते सुशील कराड आणि जे आरोप सध्या या ठिकाणी केले जातात ते त्यांनी फेटाळून लावलेले आहेत। सविस्तर पत्रकार परिषद घेऊन कराड कुटुंब आपली भूमिका मांडेल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या नंतर अलीकडच्या काळामध्ये काही वेगवेगळ्या घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत, बघूयात।